हरे कृष्णा. तर भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाची आपण आज चर्चा करणार आहोत. या अध्यायाची चर्चा दोन विभागात आपण करू. या सत्रामध्ये पूर्वार्ध आणि पुढच्या सत्रामध्ये उत्तरार्ध. तर प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर प्रथम 6 अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोगापासून कशी उन्नती होत होत ज्ञानयोग, त्यानंतर अष्टांग योग यामध्ये साधकाची उन्नती होते. आणि 6व्या अध्यायाच्या सरतेशेवटी योगीनामपि सर्वेषां मद्गतेदान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समेयुक्त तमो मतः असं म्हणून सर्व योग्यांमध्ये भक्तियोगी कसा श्रेष्ठ आहे त्याबद्दल सांगितलं. पुढील 6 अध्यायामध्ये म्हणजे 7व्या ते 12व्या अध्यायामध्ये 7व्या ते 12व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत की भक्तियोग हा कसा सर्व योगांमध्ये श्रेष्ठ आहे, सर्वात सुलभ आहे, राजविद्या आहे, राजयोग आहे आणि भगवंत सुद्धा सुलभ प्रकारे प्राप्त होतात. आणि त्यानंतर 13 ते 18 अध्यायांमध्ये पुन्हा भगवंत या भक्तियोगाला हे ज्ञान जे सांख्याचं ज्ञान आहे ते आपोआपच कसं प्राप्त होतं त्याबद्दल सांगतात. 3 गुणांबद्दल माहिती सांगतात. आणि 17व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की जे काही आपण सर्व करतो ते भगवंतांसाठी आपण केलं पाहिजे. आणि आता 18वा अध्याय म्हणजे हा सर्व अध्यायांचा पुन्हा एकदा आढावा आहे. जसं जेव्हा दुसरा अध्याय भगवंतांनी सांगितला तेव्हा पूर्ण गीतेचा आढावा थोडक्यात घेतला भगवंतांनी. त्याच प्रकारे आता हा सुद्धा जो आढावा आहे हा भगवंत आता 18व्या अध्यायात घेणार आहेत. तर या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. तर या अध्यायाचं विश्लेषण अशा प्रकारे आहे की श्लोक 1 ते 12 मध्ये भगवंत कर्मयोग सांगतात. पुन्हा त्याचा एक आढावा घेतात कर्मयोगाचा. त्यानंतर श्लोक 13 ते 17 मध्ये कर्मयोगाला जे ज्ञान प्राप्त होतं त्याबद्दल सांगतात, 5 प्रकारचे करते. श्लोक 18 ते 40 मध्ये कर्मयोगाचं ज्ञान म्हणजे 3 गुणांचा प्रभाव याबद्दल सांगतात. 3 गुणांखाली बुद्धी कशी असते, धृती कशी असते, त्यानंतर सुख कसं असतं त्याबद्दल सांगतात. श्लोक 41 ते 48 मध्ये कर्मयोगाचे भगवान श्रीकृष्णांना अर्पण करण्याबद्दल सांगतात. आणि श्लोक 49 ते 55 मध्ये ज्ञानयोग हा भक्ती सोबत कसा केला तरच तो उन्नतीस कारणीभूत होतो. इथे कृष्ण भक्तीचं महत्व सांगितलंय. आणि 56 ते 78 हा पूर्ण भक्तियोगाबद्दलच भगवंत इकडे वर्णन करताय. तर पूर्वार्धाची मुख्य शिकवण पाहू. तर आज आपण 1 ते 48 श्लोक पाहणार आहोत. पुढच्या वेळेला आपण 49 ते 78 श्लोक पाहू. पूर्वार्धाची मुख्य शिकवण अशा प्रकारे की यज्ञ, दान आणि तप हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण ते महान व्यक्तींना सुद्धा शुद्ध करतात. एक विशेष प्रसंग संन्यास घेतला कोणी किंवा निवृत्त झाल्यानंतर यज्ञ, दान, तप हे सोडलं पाहिजे का असा एक काही प्रवाद आहे काही जणांमध्ये. तर भगवंत स्पष्टीकरण करतात नाही, यज्ञ, दान आणि तप हे सर्वांनाच केलं पाहिजे. ते त्या व्यक्ती परत्वे बदलेल, पण प्रत्येकाचं यज्ञ, दान आणि तप कर्तव्य आहे. त्याबद्दल आपण ऐकणारच आहोत. भगवंताच्या संतुष्टीसाठी स्वकर्म करून मनुष्यास सिद्धी प्राप्त होते हे या अध्यायामध्ये सांगतात पूर्वार्धामध्ये. आणि स्वकर्म जरी सदोष असेल तरी त्याचा त्याग करू नये आणि परधर्माचा स्वीकार करू नये याबद्दल भगवंत पूर्वार्धामध्ये सांगतात 18व्या अध्यायाच्या. सर्वप्रथम अर्जुन विचारतात, संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निसूदना. म्हणतात की भगवंता मला त्याग आणि संन्यासाचं तत्व जाणण्याची इच्छा आहे. ती इच्छा का केली? कारण खास करून आपल्या वेदांमध्ये धर्म, अर्थ, काम हे गृहस्थांसाठी सांगितलेत आणि मोक्ष हे संन्यासासाठी सांगितलेत. तर हे नक्की संन्यास म्हणजे काय? सर्व स्वतःची कामं सोडून देणं याला संन्यास म्हणतात की त्याग कशाला म्हणतात आणि प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे हे जाणण्याची अर्जुनाची इच्छा आहे. आणि म्हणून भगवंत आता त्याला उपदेश करतील. तर भगवंत सांगतात काही अनेक जणांची विविध मतं असतात.
नासा ऋषिर्यस्य मतं न भिन्नम, की प्रत्येक जण आपापलं मत मांडतो की तुम्ही असं केलं पाहिजे, नाही नाही तुम्ही तसं केलं पाहिजे, नाही नाही तुम्ही घरात राहूनच स्वकर्म केलं पाहिजे, हे म्हणतात नाही नाही तुम्ही सर्व काही सोडून दिलं पाहिजे. समजा सर्व बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर सर्व प्रकारची कर्म सोडली पाहिजे. जर प्रत्येकाचं मत आहे तर भगवंत आधी सगळ्यांची मतं सांगतात आणि नंतर स्वतःचं मत भगवंत सांगतात. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. तर म्हणतात भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास म्हणतात. याचा अर्थ नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशी 3 प्रकारची कर्म असतात. नित्य कर्म म्हणजे गायत्री, काम्य कर्म म्हणजे पुत्र कामेष्टी इत्यादी, आणि नैमित्तिक म्हणजे कार्तिक व्रत इत्यादी. तर यांपैकी कुठलं कार्य, तर काम्य जे कर्म आहे त्याचा त्याग करणं, काम्यानाम कर्मान्यासम, त्याला संन्यास म्हणतात असं काही म्हणतात. सर्व कर्म फलांचा त्याग करणं, काम्य कर्म केलं तरी चालेल पण फळाचा त्याग करा असं काही जण म्हणतात. त्याज्यम दोषवदित्ये की कर्म प्राहुर मनीषिणा, काही सांख्ययोगी म्हणतात की सर्व प्रकारचं कर्म सोडून द्यायचं, कुठल्याही प्रकारचं काम करू नका. आणि काही सांगतात की यज्ञ दान तपकर्म मात्र काही त्याज्य नाहीये, ते केलंच पाहिजे. भगवंत स्वतःचं मत सांगतात, निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविधा संप्रकीर्तिता. आता माझं मत सांगतो म्हणतात भगवंत, यज्ञ दान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्मांचा स्वरूपतः त्याग करू नये, ती कर्मे केलीच पाहिजेत, कारण यज्ञ दान तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. तर 3 प्रकारच्या ताप किंवा दुःख मनुष्याला असतं, अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. अधिदैविक म्हणजे काय, तर नैसर्गिक आपत्ती ज्या येतात, दुष्काळ आहे, पूर आहे, भूकंप आहे, या सर्वांना अतिवृष्टी आहे, तर याला अधिदैविक ताप म्हणतात. अधिभौतिक म्हणजे काय, इतर देशांकडून किंवा इतर राज्यांकडून किंवा इतर माणसांकडून किंवा इतर प्राण्यांकडून जो त्रास आहे त्याला अधिभौतिक म्हणतात. आणि आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्याच मन आणि शरीराद्वारे जे विकार आहेत त्यांपासून जो ताप निर्माण होतो त्याला आत्मिक असं म्हटलंय. त्या 3 प्रकारच्या तापांवर 3 प्रकारच्या हे जे कर्तव्य आहेत तो म्हणजे उपाय आहे. यज्ञ जेव्हा केला जातो तेव्हा सर्व भौतिक जे घटक आहेत आणि त्यांचे नियंत्रक देवता आहेत, तर भगवंतांचा यज्ञ केल्यामुळे आपोआप सर्व वैश्विक स्तरावर एक शांत वातावरण निर्माण होतं. त्यामुळे अधिदैविक जे उत्पाद आहेत त्यापासून रक्षण होतं. दान केल्यामुळे इतर प्राणीमात्रांवर दया दाखवली जाते. इतरांवर दया केल्यामुळे इतरांपासून होणारा संसर्ग आपोआपच नष्ट होतो. आणि तपक्रिया म्हणजे जेव्हा तप केलं जातं तेव्हा स्वतःचं शरीर आणि मन शुद्ध होतं, त्यामुळे शरीर आणि मनापासून निर्माण होणारे विकार सुद्धा दूर होतात. तर हे सर्वांना पावन करतात, पवित्र करतात, म्हणून सर्वांनी केलं पाहिजे. तर यज्ञ दान तप हे सर्वांसाठी जे संयुक्तिक किंवा वैश्विक अत्यावश्यक जे सर्वांसाठी आहे ते काय आहे, यज्ञ म्हणजे या कलियुगामध्ये फक्त हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा संकीर्तन यज्ञ सांगितलाय. दान म्हणजे भगवंतांच्या ज्ञानाचं, म्हणजे भगवद्गीता आणि भागवतम या ज्ञानाचा प्रचार करणं हे खरं दान आहे. कारण या दानाने सर्वजण कायमचे धनी होतात आणि कायमचे दारिद्र्यातून त्यांची मुक्ती होते. दारिद्र्य कुठलं आहे, अज्ञानाचं दारिद्र्य आहे, पण भगवंतांची एकदा प्राप्ती झाली की सर्व धनी होतात. तप कुठलं आहे, तर 4 प्रकारचे जे नियम आपण कृष्ण भक्तीमध्ये सांगतो की त्यापासून स्वतःची मुक्ती करणं हे तप आहे. तर अवैध स्त्री संग करू नये, प्रत्येक स्त्रीला आपला मातेप्रमाणे मानावं, स्वतःची पत्नी सोडून इतर सर्व स्त्रियांकडे मातृवत परदारेषु म्हटलंय. त्यानंतर जो नशापान आहे ती त्यापासून दूर राहावं, मांसाहार आहे मांसाहारापासून दूर राहावं, आणि जुगार या 4 गोष्टींपासून दूर राहण्यालाच तप म्हटलंय. या व्यतिरिक्त पण अधिक तप आहेत, अधिक उच्च कोटीची तप आहेत, पण हे साधारण तप तर प्रत्येकाने केलं पाहिजे.
तर याद्वारे आपण भक्तीमध्ये उन्नती करू शकतो आणि स्वतःचं मनुष्य जीवन सफल करू शकतो. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. भगवंतांचं अंतिम मत आहे की ही सर्व कर्म म्हणजे यज्ञ, दान आणि तप कोणत्याही प्रकारची आसक्ती या फळाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजे. ही कर्म कर्तव्य बुद्धीने जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं आयुष्य खरोखर सार्थक होतं, मनुष्य जन्म सार्थक होतो. कारण जे मनुष्य जन्मामध्ये जे अंतिम पुरुषार्थ सांगितलाय भगवंताविषयी प्रेम प्राप्त करणं, ते आपल्याला या आयुष्यातच शक्य होतं. तर कुठल्याही गोष्टीचा कर्तव्याचा त्याग जेव्हा मोहवश होऊन केला जातो तर त्याला तामसिक त्याग असं म्हणतात. नियतस्तु संन्यासा कर्मणो नोपपद्यते. नियत कर्माचा त्याग करू नये. मोहवश होऊन समजा आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्याला तामसिक त्याग म्हणतात. म्हणजे अर्जुनाने समजा शरीराच्या स्तरावर येऊन समजा सांगितलं नाही नाही मी युद्ध करणार नाही कारण हे सर्व मृत्यू पावतील, ते शरीराच्या स्तरावर असलेले ज्ञान किंवा जे अज्ञान आहे म्हणून त्याद्वारे मोहवश होऊन त्याने त्याग केला तर त्याला तामसिक त्याग म्हटलं जाईल आणि त्याचं काही त्याला फळ तामसिक फळ मिळेल, चांगलं फळ मिळणार नाही. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भजात त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. 3 प्रकारचे त्याग सांगितले भगवंतांनी इकडे, सात्विक, राजसिक, तामसिक. तर मनुष्याने सात्विक त्याग केला पाहिजे, राजसिक आणि तामसिक नाही. एखाद्या गोष्टीला भिवून किंवा कष्टप्रद समजून आता हे कर्तव्य मला जिकरीचं जात आहे म्हणून मी सोडून देतो, अशा बुद्धीने केलेला त्याग त्याला राजसिक त्याग म्हणतात. काही जण म्हणतात मी आता माझ्या आयुष्याला कंटाळलोय आता मी सगळं सोडतो, तो राजसिक त्याग आहे. त्याने त्याचं त्यागाचं फळ जे आहे त्याला काहीच मिळत नाही, उन्नतीच्या दिशेने त्याला घेऊन जात नाही. भीतीने किंवा कष्टाने कष्टप्रद समजून जेव्हा तो त्याग करतो असा त्याग काही कामाचा नाही. कशा प्रकारचा त्याग केला पाहिजे? कार्यमित्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलम चैव स त्यागः सात्विको मतः. ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व भौतिक संगत आणि फळाची आसक्ती सोडून करतो तो खरा त्याग. म्हणजे नियत कर्माचा त्याग केला नाही पाहिजे, त्यातून स्वतःची फळ प्राप्त करण्याची इच्छा, कुठलं भौतिक फळ प्राप्त करण्याची इच्छा त्याच्यात नसली पाहिजे, त्याला सात्विक त्याग म्हणतात. तर अर्जुनाने स्वतःचं नियत कर्तव्य क्षत्रिय धर्माचं पालन करून युद्ध केलं पाहिजे, प्रजाजनाचं रक्षण केलं पाहिजे आणि हे सर्व कर्तव्य त्याने भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलं पाहिजे. तर हा खरा सात्विक त्याग झाला. तर जो एखादा कृष्ण भक्तीमध्ये असतो तो अशुभ कर्म आहे म्हणून त्याचा द्वेष करत नाही आणि शुभ कर्म आहे म्हणून आसक्त होत नाही, तर सर्व काही त्याला भगवंतांच्या सेवेमध्ये जे योग्य आहे त्याचा तो स्वीकार करतो. एक पद्यावलीमध्ये रूप गोस्वामी सांगतात, अनुचितम उच्चितम वा कर्म कोयम विभागो भगवती यदि रास्ताम भक्ति योगो दृढीयान भगवती परमास्तान भक्ति योगो दृढीयान किरति विषम हिंद्रः सांद्र पीयूषम इंदु वयमपि समहेशो निर्विशेषम बिभर्ती. म्हणतात की एखाद्या भगवत भक्ताला उचित आणि अनुचित असला विभाग कधी नसतोच त्याच्यासाठी, असं द्वंद्व त्याच्यासाठी नसतं. कारण तो जे काही करतो ते सर्व काही भगवंतासाठी करतो. तर तो कधी मंदिरामध्ये येणाऱ्यांच्या चपला सुद्धा राखील, त्यांचं रक्षण करून त्यांना चपला सुद्धा हाताळेल आणि त्यांना परत करेल, किंवा तो एखादा मोठ्या कार्यक्रमाला जाऊन त्याचं उद्घाटन पण करेल. पण या दोन्हीमध्ये त्याला कुठले उचित किंवा अनुचित असं काहीच नसतं. किंवा एखाद्या एकांतामध्ये बसून तू भगवंताच्या नावाचा जप करेल किंवा कधी प्रचारासाठी कुठे जाऊन लोकांमध्ये मिसळेल, तर तरी सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये त्याला काही कुठला दोष, त्या कुठल्या दोषामध्ये दोष तो पाहत नाही. ही गोष्ट चांगली म्हणून त्याच्यामध्ये आसक्त किंवा ही गोष्ट वाईट म्हणून तो त्याच्यापासून द्वेष असं करत नाही. तर सर्व गोष्टी जो करतो तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो. उदाहरण देतात की किरती विषम अहिंद्रहा, जो नाग आहे तो विष ओकतोय आणि चंद्र आहे तो मात्र अमृत ओकतो. अमृत त्याच्यातून वितरण होत आहे. पण तरी सुद्धा भगवान शंकर जे आहेत ते दोन्ही धारण करतायत, कारण ते भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन आहेत की चंद्र धारण करतात डोक्यावर, गळ्यामध्ये साप धारण करतात, एक अमृत ओकतो एक विष ओकतो, तरी सुद्धा त्यांना त्याचा काही शुभ अशुभांच्या दोन्ही पासून ते अलिप्त आहेत.
कारण सदा सर्व काळ ते भगवंतांच्या नावाचा जप करत असतात. नाही देहभृतां शक्यम त्यक्तुम कर्माणि अशेषता यस्तु कर्म फलत्यागी सत्यागी ते अभिधीयते. भगवंत सांगतात की असं कोणाला शक्यच नाहीये सर्व प्रकारची कर्म सोडून देणं. शरीर तर चालवायचंय आणि काही कर्म नाही केलं तरी श्वास तर चालतोच आहे. तर जो सर्व कर्म फळांचा त्याग करतो त्याला त्यागी म्हणतात. आणि अशा प्रकारचा जो त्याग करतो त्याला इष्ट अनिष्ट आणि मिश्र अशा तिन्ही प्रकारची फळं त्याला प्राप्त होत नाहीत. थोडक्यात तो पाप पुण्याच्या सर्व बंधनातून मुक्त होतो आणि भगवत धामात परत जाण्याचा त्याचा मार्ग सुकर होतो. तर असा जो व्यक्ती आहे तर तो हे समजून घेतो की नक्की कर्ता कोण आहे. प्रत्येक गोष्ट आपण करतो त्याच्या मागे कोण कोण सहभागी आहेत याचं त्याला व्यवस्थित ज्ञान असतं. ते ज्ञान भगवंत सांगतात की एखाद्या भगवत भक्ताला किंवा कर्मयोग्याला किंवा ज्ञानयोग्याला हे ज्ञान सदैव प्राप्त असतं. कुठलेही कार्य करण्यासाठी पंचयतानि महाबाहो कारणानि निबोधमे सांख्य कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. तर सांगतात की 5 प्रकारची कारण सांख्य आणि वेदांतामध्ये सांगितलेली आहेत. तर कुठलीही 5 कारण आहेत. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विदम विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. तर म्हणतात कर्माचं स्थान अधिष्ठान म्हणजे आपलं शरीर, त्यानंतर कर्ता म्हणजे काम करणारा मनुष्य आणि विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी भगवंताची इच्छा, अशी 5 कारणं आहेत. प्रत्येक गोष्ट घडण्याची 5 कारणं आहेत. तर थोडक्यात समजावून घ्यायचं झालं तर आपण जीव म्हणजे एक कुठली गोष्ट करण्याची इच्छा करतो, इच्छा करणारे कर्ते आहोत. नंतर भौतिक किंवा भगवंताची आध्यात्मिक शक्ती हे सोय पुरवणारी शक्ती आहेत किंवा कर्त्री आहेत. आणि भगवंत हे मुभा देणारे, परवानगी देणारे कर्ते आहेत. या तिघांच्याच बद्दल सांगितलंय. आणि कर्ता जो आहे आणि जी भौतिक शक्ती आहे या दोन्हीला मिळून 4 गोष्टींमध्ये विभागणी आपण करू शकतो. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण सांगू. कोणाला दुकान चालवायचंय तर ते दुकान कसं चांगलं चालेल तर त्याच्यासाठी 5 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे दुकान चालवणाऱ्याची इच्छा. तुम्हाला दुकान चालवायचंय हे आवश्यक आहे. म्हणजे त्यानंतर अधिष्ठान, दुकान चालवण्यासाठी दुकान तर पाहिजे. ते कुठे ते दुकान टाकणार, तो जंगलामध्ये टाकून चालणार नाही, बाजारामध्येच टाकलं पाहिजे, त्याचं अधिष्ठान. त्यानंतर तथा करता करणमच, करणम म्हणजे भांडवल. दुकानात काही नाहीच आहे तर तो काय दुकान चालवणार. आणि त्यानंतर विविधाश पृथक चेष्टा. त्यानंतर करणम म्हणजे त्याच्या असलेलं कौशल्य किंवा त्याचं असलेलं भांडवल. त्यानंतर पृथक चेष्टा, हे सगळं आहे पण त्याने मेहनतच केली नाही, जसं दुकान चालेल का, नाही चालणार. कारण नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगाः. कोणी सिंह आहे म्हणून त्याच्या तोंडामध्ये प्राणी किंवा स्वयं प्रवेश करतात का, तर नाही, त्याला मेहनत करावीच लागते. आणि हे 4 झाल्यानंतर सुद्धा शेवटी भगवंतांची परवानगी हे 5वं कारण आहे. ती 5 कारणं, 5 कर्ते आहेत कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टी मागे. तर भगवंत तर एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे त्याचा न्याय निवाडा पण करतात आणि कुठल्या गोष्टींना परवानगी देतात आणि चुका करू देतात जीवाला आणि त्या चुकातून त्याला शिक्षा पण देतात. सर्व काही भगवंतांच्या हातामध्ये आहे. भगवंतांचा एक विशेष योजना आहे ज्याद्वारे प्रत्येक जण आपापल्यानुसार आपापला धडा शिकेल. भगवंत अशा प्रकारचे एक मोठे शिक्षक आहेत की या जगात आपल्याला काही शिक्षक सापडतात ते एका विशिष्ट प्रकारे धडा शिकू शकतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच प्रकारे तो धडा शिकू शकतो. भगवंत एवढे चतुर आहेत, चलाक आहेत की ते अशा प्रकारे योजना करतात की प्रत्येक विद्यार्थी आपापल्यानुसार धडा शिकत, आपल्यापैकी प्रत्येक जण. तर जेव्हा एखादा समजतो की एखाद्या गोष्टीचा मीच करता आहे, मीच फळांचा भोगता आहे, तर तो मूर्ख आहे. कारण तो बाकी जे 4 कर्ते आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आणि एखादा म्हणतोय मी कुठल्याच गोष्टीचा करता नाहीये, करता कर्तृत्व सगळं मायाशक्तीकडे आहे, तर ते पण मूर्खपणाच आहे. समजा मी कुठल्याच प्रकारचा करता नसतो तर मग ही सगळी शास्त्रांची रचना का केली असती भगवंतांनी, मला उपदेश देण्यासाठी आणि मला
काहीतरी माझ्याकडून करून घेण्यासाठी भगवंत हे शास्त्र सांगतायत। याचा अर्थ एका परीने मी करता आहे, पण मी एकटाच करता नव्हे, माझे 4 सहयोगी आहेत, ते पण तितकेच महत्वाचे आहेत। आणि सर्वात मोठा सहयोगी आहे भगवंत स्वयं। तर माझी सर्व कार्य मला भगवंतांच्या अनुकूल केली पाहिजेत, हे या पूर्ण विश्लेषणाचं सारांश आहे। न्याय्य आणि विपरीत कुठल्याही वाणीने, मनाने, शरीराने केलेलं कुठलेही न्याय्य विपरीत कार्य या 5 कारणांमुळे घडतं। आणि एवढं असताना जो केवळ स्वतःलाच करता समजतो, तो एक म्हणजे दुर्मती आहे, मूर्ख आहे, असं भगवंत म्हणतात। कारण तो परमात्म्याला पाहत नाहीये आणि तो भौतिक शक्तीच्या सहाय्याकडे पण दुर्लक्ष करतोय आणि स्वतःलाच करता समजतात। तर आपण निमित्त मात्र आहोत, भगवंतांच्या इच्छेनुसार आपण आपली कर्तव्य केली पाहिजे। तर एकदा काय होतं, एक इतिहासकार येऊन एका साधूंना भेटतात आणि इतिहासकार म्हणतात, अरे आपण असं का म्हणता की मनुष्याचे प्रयत्न हे हा एकच भाग आहे, खरं तर भगवंतांची परवानगी हे सुद्धा मुख्य कारण आहे। असं का म्हणता, आपल्या मनुष्यबळाने इतिहास बदलत नाही का? साधू म्हणतात, हो बदलतो ना। नंतर विचारतो इतिहासकार की आता लोकांनी एवढ्या विविध प्रकारच्या मेहनती केल्या, लढाया केल्या, शोध लावले, म्हणून इतिहासाची पानं वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली गेली, हे बरोबर नाही का? साधू म्हणतात, हो बरोबर आहे। तर मग तुम्ही का म्हणता की आपण करते नाही म्हणून, किंवा आपण एकटे करते नाही होत असं म्हणून का म्हणता? तर मग साधू त्याला सोप्या शब्दात समजावतात, हे बघ, जेव्हा झाडाची वाळलेली पानं वाऱ्याने खाली पडतात आपल्याला माहिती आहे, पण समजा वारा जरी थांबला तरी वाळलेली पानं खाली पडायची थांबत राहील। वारा जरी थांबला तरी वाळलेली पानं खाली पडणं चालूच राहतं। याचा अर्थ वारा एक निमित्त कारण आहे। खरं तर ते वाळलेलं पान त्याच्या गुरुत्वाने आपोआपच स्वतः खाली खाली पडतं। तर म्हणून आपण सर्व निमित्त आहोत आणि भगवंतांच्या कार्यामध्ये आपण त्यांची मदत केली पाहिजे। आपण नाही केलं तर दुसरा कोणीतरी करेल। तर आपल्याला भगवंत एवढी संधी देतात, जशी अर्जुनाला भगवंतासाठी युद्ध करण्याची संधी देतात। आणि हे सर्व कार्य तू अहंकारातून मुक्त होऊन कर। मी केलं, मी केलं, मी मोठा, मी मोठा, यापासून मुक्त होऊन हे कार्य कर। तर म्हणतात, ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना, करणम कर्म करते ती त्रिविधा कर्म संग्रह। कुठलेही कार्य करण्याच्या मागे ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता। ज्ञान जाणण्याचा विषय, जाणण्याची प्रक्रिया आणि जाणणारा, हे 3 कर्माची प्रेरणा देतात। उदाहरणार्थ कोणाला पोहायचंय तर पोहण्याची इच्छा करणार तर असला पाहिजे। दुसरं म्हणजे पोहतात कसं हे त्याला माहिती असलं पाहिजे। आणि पोहण्याचं ज्ञान ते कसं प्राप्त करायचं, त्या प्रक्रियेबद्दल त्याला ज्ञान म्हणतात। म्हणजे पोहणं हा जाणण्याचा विषय आहे, पोहायचं कसं हे ज्ञान आहे, आणि पोहण्याची इच्छा करणारा हा ज्ञाता आहे। तर तेव्हा जाऊन या तिघांचा मिलाप झाला आणि त्यानंतर त्याच्या इंद्रियांनी त्याला योग्य ते सहकार्य दिलं, तर जाऊन तो काही कुठे पोहू शकतो। हे पोहण्याचं फक्त उदाहरण दिलं, आपण कुठल्याही दुसऱ्या गोष्टीमध्ये तेच अशाच प्रकारे निष्कर्ष लावू शकतो। तर 3 प्रकारच्या प्रकृतीच्या गुणांना अनुसरून 3 प्रकारचं ज्ञान आहे, 3 प्रकारचं कर्म आहेत, 3 प्रकारचे कर्ता आहेत, 3 प्रकारचं सुख आहे, 3 प्रकारची बुद्धी आहे आणि 3 प्रकारची धृती आहे। याबद्दल आता भगवंत सांगते। ते ज्ञान सर्वभूतेषु येन एकम भावम अव्ययमीक्षते, अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम। ते ज्ञान जे देवता, पशु आणि जलचर, वनस्पती सर्वांमध्ये आत्मा पाहण्याला सक्षम जे ज्ञान आहे त्याला सात्विक ज्ञान म्हणतात। या ज्ञानाद्वारे मनुष्य जाणू शकतो की हा प्रत्येक जो बाह्यातकारी दिसणारं जे शरीर आहे, मग त्याच्या मागे प्रत्येक व्यक्तीचा एक विशेष रूप आहे, त्याला आत्मा म्हणतात आणि तो भगवंताचा अंश आहे। तो सगळ्यांमध्ये पाहण्याला जो शिकतो त्याला सात्विक ज्ञान म्हणतात। आणि जात, देश, वंश,
वर्ण याद्वारे जो भेद करायला शिकतो त्याला राजसिक ज्ञान म्हणतात. आणि एकाच प्रकारचं ज्ञान पकडून त्याच्यामध्येच अधिकाधिक ज्ञान मिळवते, पण शरीराच्या स्तरावर भौतिक स्तरावर जो ज्ञान मिळवतो तर त्याला तामसिक ज्ञान म्हणतात. अशा प्रकारचं ज्ञान, तामसिक प्रकारचं ज्ञान, तर हे काही आपल्याला तामसिक आणि रजोगुणी ज्ञान काही उन्नती आपली करत नाही. तर एक खगोलशास्त्रज्ञ होता, तो ताऱ्यांकडे बघत 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 चालला होता आणि अचानक समोर एक खड्ड्यामध्ये जाऊन पडला. तर एका मनुष्याने त्याला सांगितलं की बाबा रे, हे तारे आपापल्या गतीने चालतच जातील, तू जरी त्यांची गणती केली नाहीस, त्यांच्या गतीचं मोजमाप जरी नाही केलंस तरी ते आपापल्या परीने चालत राहतील, तू मात्र खड्ड्यात पडू नकोस. तर थोडक्यात सांगायचं असं, तामसिक ज्ञान म्हणजे एकाच कुठल्या तरी गोष्टीचा अभ्यास करून, जसं आजकाल लोक करतात पीएचडी, म्हणजे एकाच विषयाचं भरपूर ज्ञान घेऊन इतर कुठल्याही ज्ञानाशी आणि खास करून आध्यात्मिक ज्ञानाबद्दल पूर्ण अडाणी राहतात, तर त्याला तामसिक ज्ञान म्हटलंय. एकदा प्रभुपदांना सांगितलं एकांनी, एका मोठ्या विद्वानाने, तथाकथित विद्वानाने सांगितलं की अहो प्रभुपाद, तुम्हाला माहितीये का गवत कसं उगवतं यावर मोठे मोठे 2 ग्रंथ लिहिले गेले आहेत. प्रभुपादांनी सांगितलं की ते ग्रंथ लिहिले नसते तरी सुद्धा ते गवत त्याच प्रकारे उगवलं असतं. तर भगवंतांच्या योजनेनुसार सगळं होत राहतं. ते तुम्हाला काही गोष्टी समजल्या याचा अर्थ की तुम्ही फार हुशार, असा त्याचा काही अर्थ नाही. एकाने प्रभुपादांना सांगितलं की प्रभुपाद, मी भारतात येऊन वन्य जमातींवर पीएचडी करायचे, ते नाचतात कसं, ते गातात कसं, ते खातात काय, यावर मला पीएचडी करायची. तर प्रभुपाद म्हणाले, वन्य जमातींवर भारतामध्ये कशाला पीएचडी करतोय? हा, वन्य जमातीवर पीएचडी करण्याऐवजी जे पुढारलेले आहेत, ज्ञानामध्ये पुढारलेले आहेत त्यांच्यावर पीएचडी कर. जे प्रगत आहेत, भक्तीमध्ये प्रगत आहेत त्यांच्यावर पीएचडी कर. म्हणजे लोक एवढे मूर्ख झालेत की त्यांना कुठल्या गोष्टीवर पीएचडी करायची ते पण माहित नाही. काही जण सरपटणाऱ्या पालींवर पीएचडी करतायत, काही जण अधिक अजून अमुक अमुक गोष्टींवर पीएचडी करतात. त्याचं काही आयुष्यामध्ये फार मोलाचं काही त्याचं सहकार्य लाभणार नाही किंवा जन्म सार्थक होणार नाही. अशा प्रकारच्या काही गोष्टी, फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया गमवतात. तर आपलं आध्यात्मिक ज्ञान, भगवंताविषयीचं ज्ञान याला बाजूला ठेवून कुठले एखाद्या गोष्टीच्या मागे लावून त्याचं ज्ञान मिळवत राहण्याचा प्रयत्न करणं, हे म्हणजे तामसिक ज्ञानाचं लक्षण आहे. त्याच प्रकारे 3 प्रकारचे कर्ते सांगितलेत: सात्विक, राजसिक, तामसिक. नियतम संगरहितम अराग द्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् स्वात्विकम उच्यते. नियत 3 प्रकारचे कर्म सांगितलेत. सात्विक कर्म म्हणजे जे नियत कर्म आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, म्हणजे जो शिकवणारा पेशा आहे किंवा प्रशासकीय पेशा आहे किंवा उद्योगवंताचा पेशा आहे किंवा कारागिराचा पेशा आहे, यानुसार जे नियत कर्म प्राप्त आहे ते धर्मानुसार, शास्त्रानुसार करणं, आसक्ती न ठेवता करणं, राग द्वेष न ठेवता करणं, फळप्राप्तीच्या इच्छेने न ठेवणं आणि भगवंतांना अर्पण करणं, याला सात्विक कर्म म्हणतात. जे अहंकाराने केलं जातं कर्म, कामेच्छेने केलं जातं, भरपूर प्रयास करून केलं जातं, अहंकार बुद्धीने केलं जातं, त्याला राजसिक कर्म म्हणतात. जे इतरांचा क्षय करण्यासाठी केलं जातं, हिंसा करण्यासाठी केलं जातं आणि बंधनाची पर्वा न करता केलं जातं, इतरांची अवहेलना, इतरांचा क्लेश देऊन केलं जातं, मोहाने केलं जातं, त्याला तामसिक कर्म म्हणतात. आपण पाहतो की जिथे बऱ्याच ठिकाणी कत्तलखाने उघडलेत प्राण्यांचे, म्हणजे अजिबात त्यांना त्यांच्या हृदयात प्राणी मात्रांविषयी दया नाही. तर अशा प्रकारचं जे कुकर्म आहे त्याला तामसिक कर्म म्हणतात. मुक्त संगो अनहंवादी, 3 प्रकारचे कर्ते सांगितलेत: सात्विक, राजसिक, तामसिक. धृती उत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्यो निर्विकारः कर्ता सात्विक मुच्यते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यश आणि अपयशापासून विचलित न होता आपलं कर्म करतोय, त्याला सात्विक कर्ता म्हणतात. मिथ्या अहंकारने बाळगत आहे पण उत्साह सुद्धा अत्यंत आहे त्याचा, सात्विक कर्ता होय. आणि काम, समजा यश मिळालं, अपयश मिळालं तरी सुद्धा त्याच्यातून विचलित होत नाहीये. तर अशा प्रकारचं कर्तव्य आपण केलं पाहिजे.
रागी कर्मफल प्रेप्सुर लुप्तो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. जो कर्ता कर्म आणि कर्मफलांप्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो, लोभी ईर्षाळू अपवित्र आणि सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो, त्याला रजोगुणी कर्ता म्हणतात. तर रागी म्हणजे कर्मामध्ये आसक्त आणि अपवित्र, आणि कुठलं चांगलं झालं तर लगेच हुरळून जातो, आणि काही वाईट झालं तर लगेच निराश होतो. अशा प्रकारचा कर्ता म्हणजे राजसिक आहे. तामसी कर्ता सांगितलंय. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो निष्कृतिको लसः इषादी दीर्घसूत्रीचे कर्ता तामस उच्यते. जो शास्त्राविरुद्ध कर्म करतो, भौतिकतावादी आहे, हट्टी आहे, कपटी आहे, दुसऱ्यांचा अपमान करतो, आळशी आहे, सदैव खिन्न आहे, काम करताना चाल ढकल करतो, आज करता येऊ शकतं ते काम उद्यावर ढकलतो, तमोगुणी कर्ता म्हणतात. बुद्धीचे पण 3 भेद सांगतात आता. प्रवृत्तींचे निवृत्तींचे कार्य भयाभये बंध मोक्षमचे या व्यक्ती बुद्धिसा पार्थ सात्विकी. जे काय करावं, काय न करावं, काय योग्य आहे, का अयोग्य आहे, काय करताना भय बाळगलं पाहिजे, काय करताना निर्भय होऊन केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीने बंधन प्राप्त होतो, कुठल्या गोष्टीने मोक्ष प्राप्त होतो, यांना जो जाणतो ती म्हणजे सात्विकी बुद्धी होय. यया धर्मम अधर्मम च कार्यम अकार्यमेव च अयथावत प्रतिजानाति बुद्धिसा पार्थ राजस. जो धर्म आणि अधर्म, कार्य अकार्य यामधील भेद योग्य प्रकारे जाणू शकत नाही, ती राजसिक बुद्धी आहे. धर्मम अधर्मम अधर्मम धर्ममिति या मन्यते तामसावृता. आणि जो धर्मालाच अधर्म समजतो, अधर्मालाच धर्म समजतो, ती म्हणजे तामसिक बुद्धी आहे. 3 प्रकारची धृती सांगितली आहे की खंबीरपणे योगाभ्यासाद्वारे मन ज्याने निश्चल केलंय त्याला सात्विक निश्चय म्हणतात. जो आर्थिक फळांची अपेक्षा करून इंद्रिय तृप्तीसाठी इंद्रिय गुंतलेली आहेत, त्या प्रकारची धृती राजसिक धृती आहे. आणि शोक, भय, विषाद यांच्या पलीकडे, स्वप्नाच्या पलीकडे न जाणारी जी धृती आहे ती म्हणजे तामसिक धृती आहे. त्यानंतर 3 प्रकारचं सुख सांगितलं, सात्विक, राजसिक आणि तामसिक. तर सात्विक सुख म्हणजे काय? यत्त दगरे विषमिव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सुरुवातीला विषाप्रमाणे आहे, कारण कठीण त्याला वाटतं, विषय सोडणं कठीण वाटतं आणि इत्यादी कष्ट वाटतात, पण नंतर अमृत तुल्य आहे. जसं भगवंताचं नाव जो एखाद्या घ्यायला सुरुवात करतो, अविद्येच्या रोगामुळे जिभेला चव नसते, तेव्हा ज्या प्रकारे पित्ताच्या दोषामुळे साखरेची चव जाणू शकत नाही, त्याच प्रकारे भगवंताचं नाव, रूप, गुण, लीला गोड असून सुद्धा तो त्याचं आस्वादन करू शकत नाही सुरुवातीला. त्यामुळे आणि सर्व विषय दूर ठेवणं त्याला कठीण वाटतं, पण जशी भगवंतामध्ये गोडी वाटते हळूहळू त्याला ते अमृताप्रमाणे वाटतं. तर हे शुद्ध सत्वामधलं सुख आहे. त्यानंतर विषयेंद्रिय संयोगात यत्तदगरे अमृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. की अवैध स्त्री संघामुळे निर्माण होणारं खास करून जे सुख आहे, इंद्रियांशी संयोग प्राप्त होऊन जे सुख प्राप्त होतं, ते सुरुवातीला वाटतं की खूप चांगलं आहे अमृताप्रमाणे, पण शेवटी विषाप्रमाणे आहे. कारण त्यातून की हे विषय सुख कशा प्रकारे आहे, तर हा आपला तो भौतिक देह तर मलमूत्राने भरलेलं भांड आहे, त्याच्यातून कुठलं काय कोणाला सुख मिळणार आहे. पण आणि त्याचा जो परिणाम आहे, विष्ठा भोजन करण्याचा जो परिणाम आहे तो विषाप्रमाणेच आहे. आणि या सुरुवातीला जरी अमृताप्रमाणे वाटलं तरी त्याचा प्रभाव जो आहे, मनुष्याची लज्जा त्याला सोडून जाते, त्याचं भाग्य त्याला सोडून जातं, त्याचं आरोग्य त्याला सोडून जातं, त्याची संपत्ती, त्याची बुद्धी, त्याचं सर्व काही त्याला सोडून जातं. त्याला कुठलं सुख त्याला प्राप्त होणार आहे. आणि तामसी सुख म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोहात टाकणारं, निद्रा, आळस आणि प्रमादातून निर्माण झालेलं, ते म्हणजे तामसिक सुख आहे. तर या 3 गुणांपासूनच सर्व भौतिक सृष्टी बनली आहे. या तिन्हीच्या पलीकडे आध्यात्मिक सुख आहे, ते केवळ भगवंतांच्या भक्तीनेच प्राप्त होऊ शकतं.
तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गुणानुसार या भौतिक जगामध्ये जन्म प्राप्त झालाय, तर हा जन्म प्राप्त झालाच आहे. तर योग्य प्रकारे चुकीचा जो सौदा आहे, घाट्याचा सौदा, त्याचा फायदा कसा करून घ्यावा त्याबद्दल भगवंत सांगतात. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणाम च परंतप कर्माणी प्रविभक्तानी स्वभाव परभवेर्गुणी. तर 4 प्रकारच्या मानसिकता आहेत, त्यांची 4 प्रकारची कर्तव्य सांगितली आहेत. ब्राह्मणाचं कर्तव्य काय आहे? खरा ब्राह्मण म्हणजे शमो दमस्तप शौचम शांतिरार्जम वेवच ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. जो अत्यधिक सत्वगुणामध्ये आहे तरी सुद्धा भौतिक सत्वगुणात असल्यामुळे बद्ध आहे, अशाला ब्राह्मण म्हटलंय. आणि तसं शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, धार्मिकता, यावर हे त्याचे गुण आहेत. शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे च अपलायनम दानम ईश्वर भावश्य क्षात्रम कर्म स्वभावजम. क्षत्रियाचा काय गुण असले पाहिजेत? शौर्य, तेज, शौर्य असलं पाहिजे, प्रजाजनांचं संरक्षण करायचंय तर. तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व, हे सर्व क्षत्रियाचे गुण आहेत. कृषी, गोरक्ष, वाणिज्य, वैश्याचे 3 महत्वाचे गुण आहेत. कृषी म्हणजे शेती करणं. आता काय फक्त कारखाने राहिले, शेती नष्ट झाली तर काय लोक काय नट बोल्ट खाऊन जगणार नाहीयेत. अन्न तर शेतामधूनच येणार आहे. गोरक्ष, गायींची रक्षा करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर मनुष्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल तर गायींची सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. वाणिज्यम म्हणजे उद्योग करणं काही, हे वैश्याचं कर्म आहे. आणि परिचर्यात्मक श्रम आणि इतरांची सेवा करणं हे शूद्रांचं कर्म आहे. आपापल्या कर्मामध्ये अभिरत होऊन प्रत्येकाला सिद्धी प्राप्त होऊ शकते. स्वे स्वे कर्मणी अभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विन्दन्ति तच्छृणु. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवा. प्रत्येकाने आपलं नियत कर्म करून भगवान श्रीकृष्णाच्या चरणी तम अभ्यर्च्य अर्पण केलं पाहिजे. तेव्हा जाऊन त्याचं कार्य सिद्ध झालं असं आपण म्हणू शकतो. आणि स्वतःला जे भगवंतांनी आपल्याला कर्तव्य दिलेलं आहे आपल्या मानसिकतेनुसार, ते आपल्याला करणं आवश्यक आहे. आपत्काळ नसेल तर इतरांचं कर्तव्य आपण करू नये. आणि स्वभाव नियत कर्म केल्यामुळे, अशा प्रकारे भगवंतांना अर्पण केल्यामुळे सर्व किलबिशातून तो मुक्त होऊ शकतो. तिकडे 2 छोट्या गोष्टी सांगतात की प्रत्येकाने कशा प्रकारे स्वतःचं कर्तव्य केलं पाहिजे. इतरांचं कर्तव्य भयावह आहे. तर एक धोबी असतो, धोब्याचा एक कुत्रा आणि गाढव पाळलेलं असतं त्याने. तर एकदा रात्री चोर येतो, तर कुत्र्याला गाढव म्हणतं की अरे मालकाच्या घरात चोरी होते, तू त्याला भुंकत का नाहीस चोरावर? कुत्रा म्हणतो अरे तू तुझं काम कर ना, मला झोपू दे. मी आपला मालक काय आपली चांगली काळजी घेत नाही, तर मी करणार नाही. तर गाढव म्हणतं ठीक आहे, मीच आता उठवतो मालकाला. आणि म्हणून ते जोर जोरात रेकायला लागतं, ओरडायला लागतं गाढव. आणि मालक जागा होतो आणि झोप मोड झाल्यामुळे काठी घेऊन गाढवालाच बदडून काढतो. तर त्या अशा प्रकारे प्रत्येकाने आपापलं नियत कर्तव्य केले पाहिजे, याबद्दल सांगितलंय. तर अजून एक अशी पुन्हा एकदा तशीच गोष्ट सांगतात की धोब्याचं एक गाढव असते, कुत्रा असतो. आणि गाढवाला कुत्र्याप्रती मत्सर उत्पन्न होतो, कारण जेव्हा मालक येतो धोबी, तेव्हा शेपूट हलवून कुत्रा दोन्ही पाय मालकाच्या पायावर ठेवून त्याला चाटतो. आणि मालक त्याचं कौतुक करतो. गाढव म्हणतो मी पण तसंच करतो. पुढच्या वेळेला मालक येतो, गाढव दोन्ही पाय त्या धोब्याच्या छाताडावर ठेवून त्याचं तोंड चाटतं. तर मालक पुन्हा त्याला बदडून काढतं. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या नियतीनुसार काम केलं पाहिजे. याबद्दल हे मजेशीर किस्सा सांगतात. भगवंत म्हणतात शेवटी, सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभाई दोषेण धूमेन अग्निप्रियावृता. आपल्या मानसिकतेनुसार काही नियत कर्म सांगितलंय, त्यामध्ये काही काही दोष असतील. उदाहरणार्थ कोणी ब्राह्मण आहे तर त्याला शिकवण्याचा त्याचा कर्म आहे, यजन याजन पठण पाठण. आणि त्याद्वारे कधी कधी त्याचं कर्म जे आहे त्याच्यामध्ये त्याला कधी भिक्षा मागावी लागते. तर ते त्याच्यामध्ये जरी दोष जरी असला तरी त्याने तो स्वीकार करावा, नियत कर्माचा परित्याग करू नये. पण प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही, प्रत्येक जिथे जिथे आग आहे काही ना काही धूर तिथे उत्पन्न होतोच. त्यामुळे अर्जुनाने असा नाही विचार केला पाहिजे की बाबा मी आता युद्ध करणं कर्तव्य आहे, पण अरे माझ्या समोरचे माझे नातेवाईक मरतील आणि म्हणून मी युद्धच करणार नाही. तर काही दोष त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असतात, पण
तरी त्याच्यातून सुद्धा तथाकथित हिंसा जरी झाली तरी सुद्धा सर्वांची त्याच्यातून उन्नतीच होणार आहे, हे लक्षात घेऊन अर्जुनाने त्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. की अग्नी आपल्याला महत्वाचा आहे, त्याच्यातून धूर जरी येत असला तरी चुलीवर ज्या गृहिणी आहेत त्या त्यांचा स्वयंपाक केल्या वाचून राहत नाहीत. त्या प्रकारे आपण सुद्धा आपल्या कार्यामध्ये काही दोष जरी असले, सहज नियत कार्यामध्ये जरी काही दोष असले तरी सुद्धा आपलं नियत कर्तव्य सोडलं नाही पाहिजे. इकडे हा पूर्वार्ध इकडे समाप्त झाला. जे मुख्य शिकवण आहे की यज्ञ, दान आणि तप हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. यज्ञ म्हणजे हरिनाम संकीर्तनाचा यज्ञ, दान म्हणजे भगवत ज्ञानाचा प्रचार आणि तप म्हणजे शरीर शुद्धीकरणासाठी 4 नियमांचं पालन. नंतर भगवंतांच्या संतुष्टीसाठी स्वकर्म करून मनुष्य सिद्धी प्राप्त होते आणि स्वकर्म जरी सदोष असेल तरी त्याचा त्याग करू नये आणि परधर्म स्वीकारू नये. तर इकडे फार सुंदर अशी भगवंतांनी शिकवण दिलेली आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये की भगवंत 6 गोष्टी सांगतात. कर्म, कर्ता, ज्ञान, सुख, धृती, बुद्धी हे सर्व सत्व, रज आणि तमो गुणाद्वारे कशी प्रभावित होते, आपल्याला सत्व गुणामध्ये कशी प्रगती केली पाहिजे आणि सर्व कर्म नियत कर्म भगवंतांना कशी अर्पण केली पाहिजे आणि स्वतःचं कर्म जरी सदोष असलं तरी सुद्धा ते कसं पालन केलं पाहिजे याबद्दल भगवंत मार्गदर्शन करतात. उत्तरार्धात आपण 18व्या अध्यायाचा उपसंहार पाहणार आहोत. हरे कृष्ण.